काडीच्या किंवा भाजीच्या देठालाही हात लावू नका, म्हणजे एक नया पैशाचा भ्रष्टाचार करू नका आणि सहन करू नका। जो छत्रपतींच्या विचाराने वागून राज्याचे मुख्यमंत्री हे त्यांच्या मंत्रिमंडळात जे लोक आहेत ते महाराष्ट्राची लूट करताना दिसत आहेत आणि त्यांना थांबवायचं असेल तर आम्ही नक्की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही त्यांचं समर्थन करू। आज रेखा गुप्ता मुख्यमंत्री पदावर दिल्लीच्या विराजमान होत आहेत, आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा शपथविधीसाठी गेले आहेत। दिल्लीचं सरकार कसं बघताय? नाही, दिल्लीचं सरकार बघण्यापेक्षाही ज्या पद्धतीने ते सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्याकडे पाहायला पाहिजे। अरविंद केजरीवाल हे विरोधी पक्ष आहेत, ते जरी स्वतः पराभूत झाले असले तरी त्यांचा 22चा आकडा आहे, विरोधी पक्ष आहे त्यांचा। मला गंमत वाटते की सरकार स्थापन होण्याआधीच तिकडल्या लेफ्टनंट गव्हर्नरनं यमुना सफाईची मोहीम हाती घेतली। खरं म्हणजे केजरीवालचं सरकार अनेक वर्षापासून ती मागणी करत होती, यमुना सफाईसाठी केंद्राची मदत मिळावी, पण लेफ्टनंट गव्हर्नरनं त्यांना कोणत्याही प्रकारे यमुना सफाईचा कार्यक्रम पुढे नेऊ दिला नाही। म्हणजे विरोधी पक्षाचे सरकार असेल तर केंद्र सरकार कशा प्रकारे वागतं, पण सरकारनं शपथ घेण्याआधी लेफ्टनंट गव्हर्नरनं त्या सगळ्या मशिनरी आणून यमुना सफाई सुरू केली। आता यमुना सफाई सुरू केली तशी आमची मिठी नदीची सफाई का करत नाही तुम्ही? शेकडो कोटी रुपये खर्च केले, काही त्याचा टास्क फोर्स बनवला, निधी कोट्यवधी रुपये आणला, मग यमुना सफाईला तुम्ही सुरुवात केली असेल तर मिठी नदीला सुद्धा तुम्ही सुरुवात करा सफाईसाठी ना। की राज्य कोणाचं आहे, त्याचा कोणाला फायदा